नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. लास्ट लेक्चरमध्ये आपण 1 ते 53 पर्यंतचे MCQ बघितले. आता तिथनं पुढचे बघूया. 54 नंबरचे MCQ. Diksha is the owner of house property covered under the Rent Control Act. Municipal valuation. Municipal valuation आहे तिचं 30,000 रुपये घराचं. त्याच्यानंतर ऍक्च्युअल रेंट आहे 25,000 रुपये, फेअर रेंट आहे 36,000 रुपये, स्टँडर्ड रेंट आहे 28,000 रुपये. तर आपल्याला काय काढायचंय? ग्रॉस अॅन्युअल व्हॅल्यू म्हणजेच काय काढायचं आहे? GAV काढायचं आहे. आपलं फॉर्मॅट सर्वांना माहिती, म्युन्सिपल व्हॅल्युएशन, फेअर रेंट, विच एव्हर इज मोर. म्युन्सिपल व्हॅल्युएशन आहे 30,000, फेअर रेंट किती आहे? फेअर रेंट 36,000. 30 आणि 36 याच्यापैकी विच एव्हर इज मोर, जी मोठी असेल ती घ्यायची. किती येईल ती? 36,000 येईल. ओके, 36,000 घेतल्यानंतर आपण घेतो स्टँडर्ड रेंट. स्टँडर्ड रेंट किती आहे बघा या ठिकाणी, अँड स्टँडर्ड रेंट इज 28,000. मग ते आले 28,000 स्टँडर्ड रेंटचे. आणि याच्यातनं विच एव्हर इज लेस घेतो. दोन पैकी कमी कोणती? 36 आणि 28 मधली कमी कोणती? 28,000. आणि यालाच काय म्हणतो आपण? ER म्हणजेच काय? एक्सपेक्टेड रेंट म्हणतो. आणि एक्सपेक्टेड रेंट नंतर आपण ऍक्च्युअल रेंट घेतो. ऍक्च्युअल रेंट आहे 25,000. ऍक्च्युअल रेंट. अनरिअलाइज रेंट काहीच दिलेलं नाही, त्यातनं लेस आपण अनरिअलाइज रेंट वजा करतो, पण ते दिलेलं नाही. डॅश बरोबर 25 वजा डॅश आउटरला 25. आणि थोडस मी इकडे घेतो हे. ह्या 28 आणि 25 मधून जे मोठं असेल ते पुढे घेतो. विच एव्हर इज मोर, तर किती येईल? 28,000 येईल. 28,000. आणि हाच आपला काय असेल? JV असेल. मग यातनं आपण लॉस ड्यू टू वॅकन्सी वजा करणार वगैरे, पण तोच आपला काय असणार आहे? GAV असणार. म्हणजे आपला JV किती असेल? 28,000 रुपये आपला JV असेल. त्याच्यानंतर कॅल्क्युलेट द ग्रॉस अॅन्युअल व्हॅल्यू फ्रॉम द फॉलोइंग डिटेल्स. तर त्याच्यामध्ये म्युन्सिपल व्हॅल्यू दिली 45,000, फेअर रेंट दिले 50,000. म्हणजेच 45 आणि 50 या दोन पैकी जी मोठी असेल ती खाली येईल. विच एव्हर इज हायर, म्हणजेच आपण लिहिणार 50,000. बरोबर. स्टँडर्ड रेंट आहे 48,000. 48,000 आपण घेतले. विच एव्हर इज लेस किती आले? 50 आणि 48 मधनं कमी 48,000 आहेत. बरोबर. त्याच्यानंतर ऍक्च्युअल रेंट रिसिव्ड आहे. किती ऍक्च्युअल रेंट? 75,000. हाच आपला ER असतो, एक्सपेक्टेड रेंट. आणि आता मी थोडस इकडे घेतो जागा नाही म्हणून. तर 48,000 आपला ER आलेला आहे. पुढे आपण घेतो ऍक्च्युअल रेंट किंवा रेंट रिसिव्ड, ते आहे 75,000. यातनं आपण काय लिहितो? वजा करतो. अनरिअलाइज रेंट वजा करतो, तर ते दिले 20,000. लेस अनरिअलाइज रेंट जर वजा केलं तर ते येईल 20,000 वजा करून 55,000. किती? 55,000. मग ER 48 आणि हे आहे आपलं ऍडजस्टेड रेंट. ऍडजस्टेड रेंट 55. 48 आणि 55 पैकी मोठी कोणती अमाऊंट आहे? तर ती आहे 55,000 रुपये मोठी. आणि 55,000च आपला काय असणार आहे? GAV असणार आहे. यातनं आपण लॉस ड्यू टू वॅकन्सी वजा करतो, पण तो दिलेला नाही, त्यामुळे हाच आपला काय असेल? GAV. म्हणून उत्तर आहे 55,000 रुपये. पुढे जाऊया. म्युन्सिपल व्हॅल्यू या ठिकाणी दिलेली, एकच मिनिट. ओके, बघा. म्युन्सिपल व्हॅल्यू दिली 45,000, फेअर रेंट दिले 50, स्टँडर्ड रेंट दिले 48, ऍक्च्युअल रेंट दिले 11 महिन्याचं 40,000 रुपये. तर विचार केला तर आपण आता आपल्या फॉर्मॅटनुसार जाऊ. म्युन्सिपल व्हॅल्यू आहे 45, बरोबर. आणि फेअर रेंट आहे 50. विच एव्हर इज मोर जर म्हटलं तर आपल्याला अमाऊंट येईल 50,000 रुपये. त्यातनं स्टँडर्ड रेंट दिले 48. विच एव्हर इज लेस जर म्हटलं तर आपली येईल 48,000 रुपये. काय? ER येईल 48. आणि या ठिकाणी त्यांनी काय दिलेले बघा? रेंट रिसिव्ड दिले 40, लॉस ड्यू टू वॅकन्सी 1 मंथ. जर केलं तर हे 40,000 कमीच आहे. शॉर्टकट सांगतोय, 40,000 कमीच आहे. आणि यातनं लॉस ड्यू टू वॅकन्सी वजा केला तर तो 40,000च अजून येईल. त्यामुळे 40 आणि 48 यापैकी जी कमी असेल ते 48,000 खाली येईल. त्यामुळे ते याचं उत्तर असणार आहे 48 GAV आपला.
पुढं the maximum limit of deduction under the section 24B म्हणजेच कोणतं असतं ते इंटरेस्ट ऑन बॉरोड लोन असतं, इंटरेस्ट ऑन बॉरोड कॅपिटल ऑन 1/4/1999 फॉर द रिपेअर्स अँड रिन्युअल साठी जर असेल सेल्फ ऑक्युपाइड हाऊस प्रॉपर्टीसाठी तर त्याचं डिडक्शन जास्तीत जास्त किती आहे 30,000 डिडक्शन आहे. त्याच्यानंतर द मॅक्झिमम लिमिट ऑफ डिडक्शन अंडर सेक्शन 24B इंटरेस्ट ऑन बॉरोड लोन कॅपिटल बिफोर म्हणजे 1/4/1999च्या अगोदर जर असेल लोन घेतलेलं कंस्ट्रक्शन किंवा ऍक्विजिशन किंवा परचेससाठी हाऊस प्रॉपर्टी सेल्फ ऑक्युपाइड हाऊस प्रॉपर्टीसाठी तर त्याच्यामध्ये सुद्धा लिमिट आहे 30,000 रुपयाचं. त्याच्यानंतर पुढे बघा द नेट अॅन्युअल व्हॅल्यू ऑफ हाऊस लेट आउट इज ₹1,00,000. नेट अॅन्युअल व्हॅल्यू म्हणजेच काय NAV दिलेला आहे आपल्याला ₹1,00,000 and the actual amount spent by the assessee on repairs and insurance premium is ₹20,000. 20,000 रुपये इन्शुरन्स आणि रिपेअर्सला खर्च केलेला आहे. द अमाऊंट ऑफ डिडक्शन अलाउड अंडर सेक्शन 24A चं डिडक्शन काय असतं स्टँडर्ड डिडक्शन असतं. कोणतं डिडक्शन असतं स्टँडर्ड डिडक्शन असतं. ते किती असतं 30% कशाच्या NAVच्या 30% असतं. आपला NAV आहे किती 1,00,000 1,00,000वर 30% काढलं तर अमाऊंट येईल 30,000 रुपये. ही मॅक्झिमम डिडक्शन. हे स्टँडर्ड डिडक्शन कशासाठी असतं तर हे मी तुम्हाला सांगितलं होतं की हाऊस प्रॉपर्टी रिपेअर्स करायचे असेल किंवा ग्राउंड रेंट असेल इन्शुरन्स असेल काय खर्च असेल तर त्यासाठी हे डिडक्शन असतं. तर ते किती आहे 30,000 जे आहे. तर हे 30,000 काय असणार आहे मॅक्झिमम डिडक्शन असणार हे आपलं उत्तर असणार आहे. पुढे जाऊया Satyakhena house property on lease from 15 years from G let out from the same 2 years म्हणजे एक डी ने काय घेतली हाऊस प्रॉपर्टी घेतली 15 वर्षासाठी आणि ती लेट आउट दिली कोणाला यसला तर डीच्या दृष्टिकोनातून ते काय असणार टॅक्सेबल कोणत्या हेड अंतर्गत येईल तर ते इन्कम फ्रॉम बिझनेस अंतर्गत टॅक्सेबल असणार आहे. त्याच्यानंतर एनी इन्कम विच इज अर्न इलिगली शाल बी इन्क्लूडेड टू प्रॉफिट हा कुठे इन्क्लूड केला जातो प्रॉफिटमध्ये इन्क्लूड केला जातो. त्याच्यानंतर अ पर्सन हू प्रोव्हाइड असिस्टंट इन ॲस्ट्रोलॉजी इज सेड टू बी इन मग हे कशाचं इन्कम आहे किंवा ह्याला काय म्हणणार आपण बिझनेस म्हणणार प्रोफेशन म्हणणार पार्टली इन बिझनेस किंवा वॅकेशन म्हणणार तर याला आपण बिझनेस म्हणणार प्रोफेशन म्हणणार सॉरी. त्याच्यानंतर रेंट फ्री अकोमोडेशन गिवन टू एम्प्लॉय बाय एम्प्लॉयर इज रेंट फ्री अकोमोडेशन म्हणजे राहायला घर दिलेलं आहे फ्रीमध्ये त्याच्यावर काय त्याला भाडं वगैरे द्यायचं नाही त्याला आपण रेंट फ्री अकोमोडेशन म्हणतो. हे काय असतं परक्युजिट्स असतं त्या असेसीचं म्हणजेच त्या एम्प्लॉईचं मग तो अलाउन्स नाही प्रॉफिट लिव्ह ऑफ सॅलरी नाही तर तो काय आहे परक्युजिट्स आहे. पुढे जाऊया पेमेंट ऑफ लिव्ह ट्रॅव्हल कन्सेशन म्हणजे LTC प्रीमियम सॉरी लिव्ह LTC मला दिसलं LIC प्रीमियम कॅन बी क्लेम्ड ॲज डिडक्शन. LICचं डिडक्शन कशामध्ये तुम्ही क्लेम करू शकता प्रीमियमचं तर सेव्हिंग अँड इन्व्हेस्टमेंट LIC आपली सेव्हिंग असते मग ती ATCचं डिडक्शन आहे त्याच्यासाठी. त्याच्यानंतर पुढं डिडक्शन ऑन इंटरेस्ट ऑन लोन टेकन फॉर हायर एज्युकेशन हायर एज्युकेशनसाठी लोन घेतलं ATE फॉर एज्युकेशन फक्त हायर हा शब्द लावायचा कोणत्या सेक्शन अंतर्गत डिडक्टेबल असणार ते ATEच्या अंतर्गत. त्याच्यानंतर पुढं मॅक्झिमम अमाऊंट ऑफ डिडक्शन फॉर फॅमिली पेन्शनसाठी मॅक्झिमम अमाऊंट आहे 15,000 रुपये डिडक्शनची. आता हे पाठच करावं लागेल ह्याच्याबद्दल एक्सप्लेनेशन काही देऊ शकत नाही. द रेट ऑफ TDS फ्रॉम विनिंग फ्रॉम लॉटरी इन्कम असेल तर कंपल्सरी 30% टॅक्स आपल्याला त्याच्यावर भरावा लागतो म्हणजे TDS किती आहे त्याच्यावर 30%. त्याच्यानंतर एकच मिनिट चला पुढे पहा अंडर सेक्शन 80G फॉर डोनेशन आहे. मग हे जे डिडक्शन आहे ते कशासाठी अलाउड केलेले की जे तुम्ही डोनेशन देत असाल पॉलिटिकल पार्टीला त्याच्यानंतर काही NGOज असतील त्यांना डोनेशन देत असाल तर त्याच्यावर या डोनेशनचे सुद्धा 2 डिडक्शन मध्ये डिवायडेशन केलेले एक 100% डिडक्शन आणि एक 50% डिडक्शन 100% आणि 50%. मग त्याची लिस्ट आहे ती सुद्धा मी तुम्हाला शेअर केलेली आहे. त्याच्यानंतर मॅक्झिमम डिडक्शन अलाउड फॉर सिनियर सिटीजन अंडर सेक्शन 80D साठी मॅक्झिमम 80D कशासाठी आहे
मेडिक्लेमसाठी, तर त्याचं डिडक्शन आहे 15,000 पर्यंत. आता हे थोडंसं वाढलेलं आहे लेटेस्टमध्ये. त्याच्यानंतर रेट ऑफ हेल्थ अँड एज्युकेशन सेस ऑन टोटल इन्कम इज, तर एज्युकेशन सेस किती आहे हा टॅक्स लॅबिलिटीवर हे केला जातो, तर तो 4% आहे एज्युकेशन सेस, हे लक्षात ठेवा, IMP आहे. त्याच्यानंतर द फॉलोइंग शाल बी रिगार्ड ॲज अ कॅपिटल असेट. कॅपिटल असेट कशाला म्हणायचं, तर हे ज्वेलरी, हे त्याच्यानंतर हे काय आर्कोलॉजिकल कलेक्शन, तर ह्या सगळ्याला काय म्हणणार आपण, कॅपिटल असेट म्हणणार, म्हणून ऑल ॲप द ॲबो त्याचं उत्तर आहे. त्याच्यानंतर पुढं द चार्जिंग सेक्शन ऑफ इन्कम अंडर द हेड ऑफ कॅपिटल गेन. कॅपिटल गेन कोणत्या इन्कम हेड, कोणत्या सेक्शन अंतर्गत चार्जेबल, तर अंडर सेक्शन 45 अंतर्गत. हा डबल आलेला आहे प्रश्न. त्याच्यानंतर चिल्ड्रन एज्युकेशन अलाउन्स, सर्वांना माहिती, आपण हे सगळं सॉल्व्ह करत असताना बघितले किती पर्सेंट आहे, 100% आहे. सॉरी, ₹100 पर मंथ आहे पर चाइल्ड. त्याच्यानंतर विच ऑफ द फॉलोइंग इज फुल्ली टॅक्सेबल अलाउन्स, तर डिअरनेस अलाउन्स हा काय फुल्ली टॅक्सेबल. HRA ला सुद्धा एक्झम्पशन आहे, फॉरेनला सुद्धा एक्झम्पशन आहे, आणि हॉस्टेल एक्सपेंडिचरला सुद्धा एक्झम्पशन आहे. त्याच्यानंतर द अमाऊंट स्टँडर्ड डिडक्शन इज कॉन्टेक्स्ट टू द सॅलरी. सॅलरीचं डिडक्शन आहे ते अंडर सेक्शन 16 मध्ये, अंडर सेक्शन 16(1) हे स्टँडर्ड डिडक्शन साठी आहे. आणि याच्यामध्ये असेसमेंट इयर 2021 साठी हे जर डिडक्शन जर विचारलं, आता आपलं 21-22 असेल, 21-22 साठी, तर त्याची अमाऊंट आहे मॅक्झिमम किती, 50,000 रुपयापर्यंत तुम्हाला डिडक्टेबल आहे. त्याच्यानंतर डॅश डॅश ऑफ द इन्कम टॅक्स ऍट इज अ चार्जिंग सेक्शन, तर ते आहे सेक्शन 4, हे काय इन्कम टॅक्स मधलं चार्जिंग सेक्शन आहे. त्याच्यानंतर गिव्ह द प्रिव्हियस इयर. आता बघा या ठिकाणी प्रिव्हियस इयर विचारलेला आहे 19-20, जर असेल प्रिव्हियस इयर, सॉरी, आणि द असेसमेंट इयर काय असेल 19-20चं इन्कम आपण त्याच्या पुढच्या वर्षी, म्हणजे त्याला आपण असेसमेंट इयर म्हणतो, ते असणार आहे 2020-21. आणि आता सध्या 20-21चं इन्कम आपण कोणत्या वर्षी बनणार आहे, 2021-22 मध्ये. सध्याचा असेसमेंट इयर कोणता आहे, हे जर प्रश्न विचारला तर हे तुम्हाला लक्षात ठेवावं लागणार आहे. त्याच्यानंतर द amongst the following dash dash is the empower to levy tax and agriculture income. ऍग्रिकल्चर इन्कम वर टॅक्स चार्ज करायला, म्हणजे टॅक्स भरायला, कर आकारायला कोणाला परवानगी, तर त्या राज्याला, ज्या राज्यात ती जमीन असेल, ज्या राज्यातला शेतकरी, राज्य तुमच्या ह्याच्यावर काय करू शकतं, ऍग्रिकल्चर इन्कमवर टॅक्स करू शकतो, पण इन्कम टॅक्स अथॉरिटी नाही. त्याच्यानंतर सर्क्युलर अँड नोटिफिकेशन आर बाइंडिंग ऑन द, कोण सर्क्युलर आणि नोटिफिकेशन काढू शकते इन्कम टॅक्सच्या बाबतीत, तर इन्कम टॅक्स अथॉरिटी सर्क्युलर आणि नोटिफिकेशन काय करते, डिस्प्ले करते. त्याच्यानंतर अमेंडमेंट्स बाय द फायनान्स ऍक्ट आर मेड ऍप्लिकेबल फॉर नेक्स्ट किंवा नेक्स्ट फायनान्शियल इयरला, किंवा फर्स्ट डे ऑफ नेक्स्ट फायनान्शियल इयर असणार आहे याचं उत्तर. त्याच्यानंतर फॅमिली पेन्शन रिसिव्ड बाय द विंडो ऑफ अ मेंबर ऑफ द आर्म फोर्स वेअर द डेथ ऑफ द मेंबर हॅज ऑकर्ड इन द कोर्स ऑफ द ऑपरेशनल ड्युटीज इज टोटली एक्झम्प्ट अंडर सेक्शन 10 सबसेक्शन 19, हे त्याचं उत्तर आहे. त्याच्यानंतर द आसेसी ऑलवेज पर्सन बट द पर्सन मे ऑर मे नॉट बी आसेसी. आसेसी हा पर्सन असू शकतो, पण प्रत्येकच पर्सन हा आसेसी असणार नाही, असं त्यांचं म्हणणं आहे, तर हे बरोबर आहे. त्याच्यानंतर पर्सन मे नॉट हॅव असेबल इन्कम, म्हणजे एखाद्या व्यक्तीचं इन्कम हे असेबल नसू शकतं, परंतु तो आसेसी असू शकतो, हे सुद्धा ट्रू आहे. त्याच्यानंतर पुढं इन्कम टॅक्स इज चार्जड इन असेसमेंट इयरवर चार्ज केला जातो. त्याच्यानंतर अ पर्सन इन्क्लूड, पर्सन मध्ये सगळं, इंडिव्हिज्युअल मेल फिमेल HUF अँड इंडिव्हिज्युअल, त्याच्यानंतर इंडिव्हिज्युअल HUF फर्म कंपनी, तर सगळं येतं याच्यामध्ये, म्हणजे इंडिव्हिज्युअल HUF कंपनी फर्म AOP असोसिएशन ऑफ पर्सन BOI, त्याच्यानंतर लोकल अथॉरिटी, एव्हरी आर्टिफिशियल ज्युडिशियल पर्सन, या सगळ्या गोष्टी पर्सन मध्ये इन्क्लूड होतात. त्यामुळे पर्सनची डेफिनेशन लक्षात ठेवा सर्वांनी. ऍज पर सेक्शन 231 ऑफ द फॉलोइंग इज इन्क्लूड इन द डेफिनेशन ऑफ पर्सन. पर्सन मध्ये काय इन्क्लूड होत नाही, नॉट इन्क्लूड म्हटलंय त्यांनी, तर अ मायनर, मायनर म्हणजे अज्ञान व्यक्ती इन्क्लूड होत नाही. त्याच्यानंतर डिस्क्राईब द स्टेटस ऑफ द फॉलोइंग पर्सन, दॅट इज HUF इंडिव्हिज्युअल फर्म कंपनी. XR यार लीगल हायर्स
of Z. Z died in 2018 and X and Y carry on his business without entering into a partnership. तर त्याला आपण काय म्हणणार, बॉडी ऑफ इंडिव्हिज्युअल असं म्हणणार. त्याच्यानंतर year in which income is taxable is known as dash dash and year in which income is earned is known as. कोणत्या वर्षी आपण टॅक्स भरतो, तर असेसमेंट इयरला टॅक्स भरतो. कोणत्या वर्षीच्या इन्कमवर भरतो, तर प्रिव्हियस इयरच्या इन्कमवर भरतो. म्हणून त्याचं उत्तर काय असणार आहे, असेसमेंट इयर आणि प्रिव्हियस इयर. प्रिव्हियस इयर इथे येईल, असेसमेंट इथे येईल. पुढं एबीसी LLP फॉल्स अंडर विथ डॅश डॅश कॅटेगरी. म्हणजे एबीसी असेल, एबीसी हे व्यक्ती आहेत, LLP लिमिटेड लॅबिलिटी पार्टनरशिप असेल, तर हे पार्टनरशिप फर्म ह्या याच्यामध्ये कॅटेगरीमध्ये येतात पर्सनच्या. त्याच्यानंतर म्युन्सिपल ऑफ दिल्ली म्हणजे काय, दिल्ली नगरपालिका असेल किंवा महानगरपालिका असेल, तर ते कोणत्या ह्याच्यामध्ये येणार आहे, तर ती लोकल अथॉरिटी मध्ये येणार आहे. तर त्याला आपण तेच म्हणतो, म्युन्सिपल कॉर्पोरेशन, ग्रामपंचायत वगैरे हे लोकल अथॉरिटी आहेत. त्याच्यानंतर in order to be assessed as a Hindu undivided family there should be, तर त्याच्यामध्ये म्हणणार आपण को पार्टनरशिप. त्याच्यानंतर सेक्शन डॅश डॅश ऑफ द इन्कम टॅक्स ऍक्ट 1961 डिफाइन्स द टर्म्स ॲज पर्सन. तर आपल्याला माहिती सेक्शन 231 मध्ये पर्सनची डेफिनेशन दिली. फ्रॉम द फॉलोइंग विच ॲज अ आर्टिफिशियल ज्युडिशियल पर्सन. तर कॉर्पोरेशन, कॉर्पोरेशन म्हणजे बँक, कंपनी आर्टिफिशियल ज्युडिशियल आहेत. त्याच्यानंतर विच इज सेक्शन डिफाईन ॲज अ प्रिव्हियस इयर. प्रिव्हियस इयर कोणत्या सेक्शन मध्ये डिफाईन केलेलं म्हणजे डेफिनेशन दिली, सेक्शन 3 मध्ये प्रिव्हियस इयरची डेफिनेशन दिलेली. त्याच्यानंतर डॉक्टर वंदना कमिन्स हर मेडिकल प्रॅक्टिस ऑन 1 ऑक्टोबर 2019. तिने मेडिकल प्रॅक्टिस सुरू केली 1 ऑक्टोबर 2019 ला. या वर्षी सुरू केली म्हणजे वर्ष कधी सुरू झालं असेल, फायनान्शियल इयर 1/4 ला सुरू झाला असेल 19 ला आणि संपणारे 31/3/2020 ला संपणार आहे. द प्रिव्हियस इयर ऑफ द प्रोफेशन ऑफ असेसमेंट इयर 2020-21. म्हणजे हे जर प्रिव्हियस इयर असेल तर त्याचा असेसमेंट इयर काय 2020-21 आहे. पण हिचं कधी सुरू होईल, तर हिचं सुरू होईल 1 ऑक्टोबरला केले ना, म्हणजे 1/10 ते 31/3/2020 हे तिचं प्रिव्हियस इयर असेल. तेच त्यांनी म्हटलं 1/10/2019 ते 31/3/2020 हे प्रिव्हियस इयर असणार आहे. त्याच्यानंतर पुढं डॉक्टर वंदना कमिन्स सर मेडिकल प्रॅक्टिस हे झालं का आपलं, आत्ताच बघितलं ना आपण. हा, मेडिकल प्रॅक्टिस ऑन 1 ऑक्टोबर 2019 द असेसमेंट इयर विल बी प्रोफेशन वुड बी. आता हिचा असेसमेंट इयर कधी, आता मी हेच सांगितलं तुम्हाला, प्रिव्हियस इयर हे असेल 1/10/2019 ते 31/3/2020. पण याच्यावरचा जो टॅक्स आहे तो पुढल्या वर्षी म्हणजे 1/4/2020 ते 31/3/2021 या वर्षात भरणार आहे. म्हणून तिचं हे वर्ष आहे 1/4/2020 ते 31/3/2020 हे काय असणार आहे, असेसमेंट इयर असणार आहे. पुढं Mr. Ramesh follow calendar year for accounting for taxation. He has to follow फायनान्शियल इयर ओनली 1 एप्रिल 2000. आता कॅलेंडर इयर जरी फॉलो करत असला तो तरी सुद्धा फायनान्शियल इयरच फॉलो करावं लागते इन्कम टॅक्स ऍक्ट नुसार. 1 एप्रिलला सुरू होईल आणि 31 मार्चला संपेल. त्याच्यानंतर इन्कम टॅक्स इज लेविड ऑन द डॅश डॅश ऑफ अ पर्सन. तर ते कशावर टॅक्स हे केला जातो, चार्ज केला जातो, तर त्या व्यक्तीचं टोटल टॅक्सेबल इन्कम, एकूण कर पात्र इन्कम जेवढं असेल त्याच्यावर. त्याच्यानंतर इन्कम टॅक्स इन इंडिया इज चार्ज ऍट द रेट्स ऑफ प्रिस्क्राइब्ड बाय द फायनान्स ऍक्ट. फायनान्स ऍक्ट मध्ये दरवर्षी त्या असेसमेंट इयरचा टॅक्स रेट दिलेला असतो त्याच्यानुसार चार्ज केला जातो. अकॉर्डिंग टू सेक्शन 224 डेफिनेशन ऑफ इन्कम इज इन्क्लुझिव्ह डेफिनेशन आहे. त्याच्यानंतर इन्कम इज डिवायडेड इंटू डॅश डॅश हेड. किती हेड मध्ये इन्कम डिवाइड केले, 5. तुम्हाला मी हे 5 हेड सांगितले. सॅलरी पासून इन्कम असते, हाऊ इन्कम फ्रॉम हाऊस प्रॉपर्टी, इन्कम फ्रॉम बिझनेस अँड प्रोफेशन, इन्कम फ्रॉम कॅपिटल गेन आणि अदर सोर्सेस. तर हे 5 हेड आहेत. या 5 हेड अंतर्गत काय केलं जातं, इन्कम कॅल्क्युलेट केलं जातं. पुढे जाऊया.
द टर्म ऑफ इन्कम इन्क्लूड द फॉलोइंग टाइप्स ऑफ इन्कम. तर लीगल, इलिगल, तर दोन्ही सुद्धा, बोथ लीगल अँड इलिगल. त्याच्यानंतर विच ऑफ द फॉलोइंग इन्कम इज नॉट इन्क्लूड अंडर द इन्कम ॲज पर सेक्शन 10 सबसेक्शन 20. तर इन्कम रिसिव्ड फ्रॉम आउट ऑफ फॅमिली इन्कम. इन्कम रिसिव्ड आउट ऑफ फॅमिली इन्कम हा त्याच्यामध्ये इन्क्लूड नसणार आहे इन्कम टॅक्स ऍक्ट नुसार. त्याच्यानंतर विच अमांग्स द फॉलोइंग इज अ नॉट ऑफ इन्कम. तर इन्कम फ्रॉम एक्सपोर्ट हा इन्कम समजला जात नाही. त्याच्यानंतर इन्कम फ्रॉम म्हणजे हे इन्कमचं हेड नाही. म्हणजे आता इन्कम फ्रॉम सॅलरी इन्कमचं हेड आहे, इन्कम फ्रॉम हाऊस प्रॉपर्टी इन्कमचं हेड आहे, इन्कम फ्रॉम बिझनेस इन्कमचं हेड आहे, पण इन्कम फ्रॉम एक्सपोर्ट इन्कमचं हेड नाही. त्याच्यानंतर फ्रॉम द फॉलोइंग विच ऍक्टिव्हिटी विल बी टॅक्सेबल अंडर द इन्कम टॅक्स ऍक्ट 1961. कोणती ऍक्टिव्हिटी टॅक्सेबल आहे इन्कम टॅक्स ऍक्ट 1961 नुसार हे त्यांनी विचारले. तर त्यांनी रिसिप्ट फ्रॉम ऑपरेशन थिएटर रेंट फॉर डॉक्टर हे टॅक्सेबल आहे. प्रॉफिट अँड गेन्स ऑफ इन्शुरन्स बिझनेस टॅक्सेबल आहे. इन्कम फ्रॉम स्पेसिफिक सर्व्हिस प्रोव्हाइडेड बाय कोऑपरेटिव्ह सोसायटी टॅक्सेबल आहे. म्हणजे ऑल ऑफ द ॲबो असणार आहे. तर आता आपण इथपर्यंत थांबू. याच्या पुढचे MCQ आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघूया. धन्यवाद मित्रांनो.